संपूर्ण राज्यामध्ये शासकीय कंत्राटदारांनी एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन केलं, मात्र नाशिकमध्ये हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे। आज अक्षरशः सरकारची अंत्ययात्रा काढत सार्वजनिक बांधकाम विभागासमोर कंत्राटदार या ठिकाणी आलेत। आपण बघू शकतो तिरडी घेऊन थेट PWDच्या या प्रवेशद्वारावर सर्व कंत्राटदार जमलेले आहेत। गेल्या 3 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि कुठल्याही परिस्थितीत थकीत बिलं मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही अशी त्यांची भावना आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय नेमकं गेल्या 3 दिवसापासून तुम्ही हे सर्व आंदोलन करतात। गेल्या 3 दिवसापासून आमचे ठेकेदार बांधव विकासक सगळे एकत्र येऊन सुशिक्षित बेरोजगार अभियंते गेल्या 4 वर्षापासून आमच्या लोकांचे शासनाने बिलं थकवलेले आहेत। साधारणतः 900 कोटी रुपये या महाराष्ट्र शासनाने थकवलेले आहेत। 90,000 कोटी रुपये या महाराष्ट्र शासनाने थकवलेले आहे। यामुळे आमच्या ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, काहींचे आत्महत्येची वेळ आलेली आहे। आणि ही जी अंत्ययात्रा काढली तुम्ही काय संकेत म्हणून आपण सरकारला दाखल करता? शासनाला कमीत कमी शासनाची ही अंत्ययात्रा याच्याकरता काढली, कमीत कमी आता अंत्ययात्रा काढल्यानंतर तरी शासनाच्या डोळ्यात आमच्याकरता पाणी येईल आणि त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही आज। एकूणच कुंभमेळा तोंडावर आहे, अनेक कामं प्रस्तावित आहे, असं असताना काम म्हणजे पैसा नाही असंही बोललं जात आहे। CSR मधून कामं करावे असे बोललं जात आहे। नाही, कुंभमेळ्याचा नाशिकसाठी गर्वाची जर वेळ असेल तर आमच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी फार दुःखाची वेळ आहे। त्यांनी काय केलं की छोटी छोटी कामं क्लबिंग केलेत, म्हणजे छोटा कॉन्ट्रॅक्टर बाळ जन्मतं नंतर कॉलेजला जातं नंतर शिकतं, पण इथे परिस्थिती अशी आहे तर जन्माला यायच्या अगोदरच मारून टाकायचं, म्हणजे लहान कॉन्ट्रॅक्टरला कोणताही काम द्यायचं नाही आणि सगळी कामं एकत्र आणायची आणि मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायचे। पण याच्यातनं होणार काय आहे की कुणी जरी मंत्री येणार असेल तर आमचे हेच कॉन्ट्रॅक्टर बंधू रस्ता नीट करतात, रस्ता क्लीन करतात, पण एक क्लबिंग केलं तर यांना रस्त्यावर ऑलरेडी आम्हाला रस्त्यावर यायची वेळ ऑलरेडी आलेली आहे। कंत्राटदार जलजीवनची पण अनेक कामं आहेत की जी त्याचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाहीत। जलजीवनचं अत्यावश्यक बाब आहे ही पाणी पुरवठा। अत्यावश्यक बाब असताना सरकारने मिशन मोडवरती आपलं कामे करण्यास आमच्या कंत्राटदार बांधवांकडनं कामे करून घेतली आणि गेल्या 1 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा अल्प तोडका निधी उपलब्ध करून दिला। 3 वर्षापासून कुठलाही निधी मिळत नाही। आमच्याकडे अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी काम केलं आहे। छोटे छोटे नवीनच सुरुवात त्यांच्या आयुष्याची झाली। खरं आहे, आत्महत्या एका ठेकेदाराने याबाबत केलेली आहे। काय इशारा तुम्ही देणार आहात कायम सरकारला? आता या आंदोलनामध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, नाशिक जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन संघटना, नाशिक ग्रामीण पाणी पुरवठा संघटना, मजूर सहकारी संस्था या सगळ्या लोकांनी भाग घेतलेला आहे। गेल्या वर्षभरापासून फार मोठी खदखद होती की अशा प्रकारचं आंदोलन करायचं आहे, गव्हर्नमेंटला कोणत्याही प्रकारची जाग येत नाही आहे, इथे एवढे ठेकेदार जे जमलेले आहे हे यांना काही काम नाही आहे, घरामध्ये काही नाही आहे असं नाही, हे गव्हर्नमेंटने यांना बेरोजगार केलेला आहे म्हणून हे सगळे रिकामे, यांना काही काम नाही आहे आणि इथे येऊन बसलेले अशी पद्धत झालेली आहे। सरकारचं महत्त्वाचं सरकार कशासाठी असतं की जनतेमध्ये गोरगरीब लोकांना सगळ्यांना रोजगार निर्माण करावा म्हणून, परंतु आता ह्या सर्व यांची भावना झालेली आहे। अधिकारी मुजोर झालेले आहे, मंत्री मुजोर झालेले आहे। त्यांचं असं झालेलं आहे की प्रत्येक गोष्टीला आम्ही हा शासन निर्णय काढलेला आहे आणि तो आम्ही लागू केला, तो कोणत्याही अनैतिक पद्धतीने शासन निर्णय काढतात, तो लागू करतात आणि त्याच्यावरती अंमलबजावणी हे झाले वास्तव, पण इशारा का तुम्ही काय देणार आहात? आमचा एकच इशारा आहे की आता आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत ठेकेदारांच्या। इथून पुढे जर ठेकेदारांची कोणत्याही प्रकारची आत्महत्या झाली तर इथं कोणत्याही अधिकाऱ्याला जागेवरती बसून दिलं जाणार नाही आणि सरकारच्या याच्यावरती फार तीव्र प्रकारचं आंदोलन केलं जाईल आणि सगळ्यांचं सामूहिक आत्मदहन इथं केलं जाईल। एकूणच सामूहिक आत्मदहनाचा इशारा या कंत्राटदारांनी दिला आहे, त्यामुळे सरकारनं आता तातडीनं याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे। व्हिडिओ झाले सोनू भिडेचा योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।